नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळांचा परिसर तंबाखूमुक्त व दारूमुक्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणीचं निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, इक्बाल शेख, दिलीप महिरे, संजय भील, सुभाष भील, रणजित भील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील लोकांना व्यसनांचं प्रमाण जास्त वाढलं आहे। जिल्ह्यात काही शाळा जवळच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, विमल, गुटखा, दारू सर्रासपणे विक्री सुरू आहे। शाळा कंपाऊंडला लागून काही ठिकाणी बियर बार सुरू आहेत। त्याचा शाळकरी मुलांवर परिणाम होऊन मुलांवर वाईट परिणाम होतोय, तसेच शाळकरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। तंबाखूमुक्त व दारूमुक्त शाळा करण्यासाठी शासनाच्या सक्त सूचना असल्या तरी काही ठिकाणी कागदोपत्रीच दिसून येते, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। भावी पिढीला व्यसनांपासून मुक्त शाळा परिसरात नुसते तंबाखूमुक्त शाळा असे फलक लावून उपयोग नाही, तर त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक करणाऱ्या वाहनांची व विक्री करणाऱ्या दुकानांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे। व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम राबवणेही आवश्यक आहे। तरी नंदुरबार जिल्ह्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व दारू विक्रीस बंदी घालून सर्वच शाळा परिसर तंबाखूमुक्त व दारूमुक्त करण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळा तंबाखूमुक्त व दारूमुक्त करा अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात व्यसन करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त वाढलं आहे। काही शाळा परिसरामध्ये सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थ, विमल, गुटखा, दारू विक्री केली जाते। काही शाळांच्या कंपाऊंड जवळच बियर बार सुरू आहेत। यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती वाईट परिणाम होतो। विद्यार्थ्यांच्या भावी पिढीला हे एक धोकादायक हे अंमली पदार्थ आहेत। म्हणून नुसतं तंबाखूमुक्त शाळा असं फलक न लावता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। भावी पिढीला या अंमली पदार्थांमुळे, व्यसनांमुळे काय नुकसान होतात याची जनजागृती होणं आवश्यक आहे। जे अशा पद्धतीने अंमली पदार्थ विक्री करतात, दारू विक्री करतात, शाळा परिसरामध्ये विमल, गुटखा विक्री करतात, त्या सगळ्याच दुकानांची सखोल चौकशी करून अशा विक्रेत्यांवरती कडक कारवाई करा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.